आता पहा, तुम्हाला अद्भुत गोष्ट मला सांगायची आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणताय माता शुभवर्तमानामध्ये, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सगळे कुठे या, मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईल, विसावा देईल. परमेश्वराला त्याच्या विश्रांतीत येणारे लोक आवडतात. आणि मग आपण पाहतो त्या 6व्या अध्यायामध्ये की मानवाची दृष्टाई झाली आहे भूतलावरती. त्या पृथ्वीवरती पाप भरला आहे आणि पापानं पृथ्वी भरून गेली आहे. आणि मी तुम्हाला मानत आहे, आपण शिकत आहोत की जगाचा अंत पाहणारा एक मनुष्य आहे की त्यानं या सृष्टीचा नाश झालेला पाहिला. तो कोण आहे? नोहा. ह्या नोहाच्या जीवनातून देवबाप आम्हाला काय शिकवतो ते आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. परमेश्वराची इच्छा आहे, यहोवा परमेश्वराची इच्छा आहे, ज्याला देवबाप म्हणतो ते देवाची इच्छा आहे, ज्याला परमेश्वर म्हणतो त्या परमेश्वराची इच्छा आहे की मानवानं त्याच्या विसाव्यात यावं, मानवानं त्याच्या विश्रांतीत यावं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा सांगत आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही कुठे या, मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन, मी तुम्हाला विसावा देईन. पवित्र शास्त्र सांगतं की यहोवा परमेश्वरानं पाहिलं की मानवाची दुष्टाई झाली आहे, मनुष्य वाईट वागत आहे, तो पापी झाला आहे, तो भ्रष्ट झाला आहे, त्याने पृथ्वी पापानं भरून टाकली आहे. आणि मग मी आता या पृथ्वीवरून मानवाला काय करणार आहे? नष्ट करणार आहे, मानवाला मारून टाकणार आहे, जलप्रलय आणणार आहे आणि मी मानवाला संपवणार आहे. पण पवित्र शास्त्र सांगतं नोहाकडे परमेश्वरात लक्ष गेलं आणि संपूर्ण मनुष्य जातीमध्ये नोहा नीतिमान, धार्मिक, अनुग्रह पावलेला देवाला पाहायला मिळाला. आणि देवानं नोहावरती कृपादृष्टी केली आणि परमेश्वरानं नोहाला आशीर्वाद दिला. आणि नोहाला परमेश्वरानं वेगळं केलं, कारण नोहा हा शांतीप्रिय मनुष्य आहे, नोहा हा देवाला आवडणारा मनुष्य आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं पहा, ज्याच्या जीवनामध्ये नेहमी युद्ध आहे, अंतःकरणात गडबड आहे, तो मनुष्य देवाचं काम करू शकणार नाही. समजतंय का? एकदम सर्व शांत बसलेत, मग मला असं वाटतंय काय समजतंय. मोठ्याने बोला हालेलुया, परमेश्वरासाठी बोला हालेलुया. पहा काय म्हटलंय, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये काय चालू आहे? युद्ध चालू आहे. दावीद राजा कसा आहे? युद्धप्रिय राजा आहे. आणि म्हणून परमेश्वर दावीदाला म्हणाला की तू माझ्यासाठी मंदिर बांधणार नाहीस, कारण तू युद्धप्रिय राजा आहेस, तुझ्या हात रक्तानं माखलेले आहेत. पण तुझा पुत्र शलमोन, त्याच्या नावाचा अर्थ काय आहे? शांती, शालोम. शलमोन राजा हा माझ्याकरिता काय करेल? मंदिर बांधेल. आमच्या अंतःकरणामध्ये जेव्हा गडबड चालू आहे ना, सोमवार आहे गडबड आहे, मंगळवारी गडबड आहे, बुधवारी गडबड आहे, गुरुवारी गडबड आहे, शुक्रवारी गडबड आहे, शनिवारी गडबड आहे, रविवारी सुद्धा गडबड आहे, कधीच शांतता नाही. शांतता नाही म्हणजे आपण काय करत आहोत? सैतानाच्या मागे धावत आहोत. मग वचनामध्ये असं म्हटलंय, मनुष्यानं सर्व जग मिळवलं, सगळं मिळवलं. लक्षात घ्या, प्रभू काय म्हणतो? मनुष्यानं सर्व जग मिळवलं, पण स्वतःच्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? काय मिळणार आहे सांगा? आम्ही धावलो आणि मरून गेलो. पुष्कळ संपत्ती असेल तर त्याच्यावरून बाकीचे राहिले लोक काय करतात? भांडणं करतात. मरणानंतर ताबडतोब लगेच कापसाला सुरुवात करतात, दागिने काढून घेतात, काय ठेवत नाही. म्हणून बावील काय सांगतात? आम्हाला काय दगदग करण्याची गरज नाही. तो म्हणतो पहिल्यांदा माझं राज्य, माझी नीतिमत्व आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, म्हणजे जगातील सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काय करेन? देऊन टाकेन. हा दावीद राजा जो आहे ना, तो युद्धप्रिय राजा आहे. आणि म्हणून देव त्याला म्हणतो तू माझं मंदिर बांधणार नाही, पण शलमोन मात्र बांधेल, तुझा पुत्र. पवित्र शास्त्र तेच आम्हाला सांगतं की जर आमच्या जीवनामध्ये आंतरिक गोष्टीबद्दल सांगत आहे, अंतःकरणात नेहमी युद्ध चालू आहे, राग आहे, भांडण आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, कलह आहे, सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी आहेत, तर देव असं म्हणतो तुम्ही माझं काम करू शकणार नाही. देवाचं मंदिर कोण आहे? बोला, कोण आहे देवाचं मंदिर? स्वतः देव काय म्हणतो? तुम्ही माझं मंदिर आहात, हे तुम्हाला ठावत नाही का? आणि माझा आत्मा त्यात वास करतो, हे तुम्हाला माहित नाही का? तर आपण नोहाकडे पाहत होतो. नोहा जो आहे ना, जगातील त्या सर्व लोकांपैकी कसा आहे? बोला, कसा आहे? धार्मिक. कोण सांगत आहे? देव स्वतः सांगत आहे. नोहाकडे परमेश्वराने पाहिलं, एकटाच मनुष्य धार्मिक आहे, बाकीचे सगळे लोक पापानं भरून गेलेले आहेत. काय म्हटलंय? मानवाची भूतलावर दुष्टाई इतकी वाढली की मनुष्य
अत्यंत पापानं भ्रष्ट होऊन गेला. ऍक्च्युली देवाचे जे लेकर आहेत ना ते आपण नाहीत, आपल्याबद्दल नाही म्हटलं, देवपुत्र म्हटले. वाचा 6वा अध्याय आणि वचन 2, उत्पत्ती 6 आणि वचन 2 मध्ये काय म्हटले वाचा. तेव्हा मानव कन्या सुंदर आहे, हा असे देवपुत्रांनी पाहिलं. कोण आहे देवपुत्र? हे स्वर्गदूत. लक्षात येत आहे का मंडळी? लक्षात येत आहे का? कोण आहे देवपुत्र? स्वर्गदूत. स्वर्गातून ते खाली आले आणि मानवांच्या स्त्रियांशी, मानवांच्या कन्यांशी त्यानं लग्न केलं आणि त्यांच्यापासून या भूतलावर काय झाले? महाकाय. महाकाय म्हणजे राक्षस. पूर्वी राक्षस युग होऊन गेलं आणि मग बराचसा कालावधी गेला आणि सगळी पृथ्वी काय झाली? भ्रष्ट झाली. का हे करायचं होतं सैतानाला? कारण त्यानं ऐकलं होतं उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 3रा अध्याय, त्यामध्ये म्हटलेलं आहे की तो तुझी टाच फोडील आणि तू त्याची डोकं ठेचून काढशील. ही भविष्यवाणी का नाही? वाचा. तुम्हाला जर खात्री करायची आहे तर वाचून घ्या. उत्पत्ती 3 अध्याय काढा आणि मग तुम्हाला वाचायला मिळेल. 3 अध्यायाचा 12 वचनापासून पुढे वाचा म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल, किंवा 15 वचन वाचलं तरी तुम्हाला पाहायला मिळेल. वाचा. आणि तू स्त्री आणि तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर निर्माण करेन, ती तुझं डोकं फोडेल आणि तू त्याची टाच फोडशील. पा सैतानाने ही भविष्यवाणी ऐकली. हजारो वर्ष अगोदर केलेली भविष्यवाणी सैतानाने ऐकली आणि म्हणून सैतानाची इच्छा आहे की मानवानं देवाचं गौरव करू नये, म्हणून तो या भूतलावरती मानवाची संतती भ्रष्ट करण्यासाठी आला. DNA आपण म्हणतो की माझा रक्तगट माझ्या लेकरात आहे. सगळ्या मनुष्यानं काय केलं? पाप केलं, ते देवाच्या गौरवासाठी अंतरले आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. आणि कोणी रक्त सांडलं? येशू ख्रिस्ताने. कुणासाठी? आमच्यासाठी. त्या येशूचा जन्म या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. त्या येशूचा मृत्यू आम्हाला या नोहाच्या जलप्रलयामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून आपण पाहतो 40 दिवसाचे उपवास आहे आणि 40 दिवस आणि 40 रात्र पाऊस झालेला आहे. हा नोहाचा तारू जर आम्हाला काय दर्शवत असेल तर तो काय दर्शवितो? येशू ख्रिस्ताचं जीवन. बोलो हालेलुया. मोठे बोला हालेलुया. लक्षात घ्या, फार गंभीर विषय आहे आणि जे शास्त्र वाचतात, ज्यांना देवाची भूक आहे त्यांना समजेल, बाकीच्यांना समजणं फार कठीण आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं पहा. तो म्हणाला दावीदाला की तू युद्धप्रिय राजा आहेस, तू माझ्याकरिता मंदिर बांधू शकणार नाही, पण शल्मोन मात्र बांधेल. शल्मोन हा शांतिप्रिय आहे. नोहाच्या नावाचा पण अर्थ तोच होतो. नोहाचा इब्री अर्थ होतो शांती, शालोम, विसावा, विश्रांती. आणि पवित्र शास्त्र सांगतं जे शांतिप्रिय लोक आहेत तेच लोक देवाच्या मंदिराचं काम करू शकतात, तेच लोक देवासाठी कार्य करू शकतात. आणि पवित्र शास्त्र सांगतो, प्रभू आम्हाला म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईन? विसावा देईन. जर तुम्हाला विश्रांती हवी आहे तर पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला त्या देवाच्या पवित्र चरणाजवळ गेलं पाहिजे. देव दावीदाला म्हणाला, तुझा मुलगा मात्र माझ्यासाठी मंदिर बांधील, तू बांधणार नाही. मग मी तुम्हाला आताच म्हणालो की आमचं अंतःकरण अशांतीने भरलेलं आहे. झोपलं तरी झोप लागत नाही, सारखे विचार आहे. आमचं अंतःकरण द्वेषानं भरलेलं आहे, मत्सरानं भरलेलं आहे, भांडणानं भरलेलं आहे. देव असं म्हणतो, तुम्ही माझं काम करू शकणार नाही. कधी चित्त लागणार देवाच्या कामावरती? कधी मन लागणार देवाच्या कामावरती? पण बायबल सांगतं की देव असं म्हणतो, जर तुम्ही शांतीने देवाच्या जवळ येतात तर देव त्याचं काम तुमच्या हातून करून घेतो. म्हणून तो म्हणाला की शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे विश्रांती, विसावा घेण्याकरिता आहे. मानवाने पाप केलं आणि तो देवापासून दूर गेला. उत्पत्ती 6 आणि 2 मध्ये आपण आताच वाचलं. उत्पत्ती 3 आणि 15 मध्ये आपण पाहिलं की तुझी संतती आणि तिची संतती भविष्यवाणी सैतानाने ऐकली आणि सैतान या भूतलावर आला आणि मनुष्याच्या मागे तो हजारो वर्षांपासून लागला आहे की मनुष्याने पाप करावं. मग मागे आपण पाहिलं मनुष्य पाप का करतो? कारण त्याच्या रक्तातच पापाचा जन्म आहे. तो पापी आहे म्हणून तो पाप करतो. तो पाप करतो म्हणून पापी नाही, तर तो कसा आहे? पापी आहे. कोण? मनुष्य, म्हणून तो पाप करतो. आणि या पापापासून वाचवण्यासाठी कोण आला? प्रभू येशू ख्रिस्त आला आहे. आणि हा नोहाचा तारू आम्हाला येशूचं चित्र दर्शवत आहे, येशूचं दर्शन घडवत आहे. आता कसं काय तुम्ही असं म्हणा, कसं काय नोहाचा तारू घडवतो? तारू म्हणजे काय? तारण.
त्याचं तारण झालं. येशूला काय म्हटलंय? तारणारा. बोलो, समजतंय का? येशूला काय म्हटलंय? तारणारा. नोहाला काय बनवलं आपण वाचतो, हेडिंगच काय आहे? नोहाचा तारू. नोहाचा तारण करणारा कोण आहे? तारू आहे. तो जहाज आहे. आणि मग ते जहाज बनवण्यासाठी देवानं सांगितलं गोफेर लाकडाचा उपयोग तू कर, जा आणि ते लाकूड तोड. ते झाड आहे तोपर्यंत त्याचा तारू बनेल का? ते झाडाला काय करावं लागलं? मरावं लागलं. येशूला काय करावं लागलं? मरावं लागलं. आणि मग ते लाकूड तोडलं गेलं, त्याच्या फळ्या बनवल्या गेल्या, त्याला आकार दिला गेला, त्याचा तारू बनवला गेला. तिथं खिळे आहे. तिथे काय आहे? खिळे आहे. येशूला काय केलं? खिळ्यानं ठोकलंय. तिथे हातोडा आहे. इथे पण काय आहे? हातोडा आहे. येशू मरण पावला, त्याच्या कुशीत भाला भोकसला, रक्त आणि पाणी आलं. या ठिकाणी मला पाहायला मिळतं त्या तारवाला सांगितलं आतून आणि बाहेरून काय कर तू? डांबर आणि राळ लाव. रक्त पापांची क्षमा करत आहे, रक्त शुद्ध करत आहे. तसंच ती राळ त्या तारवाचा नाश होऊ देत नाही, त्याचं बचाव करत आहे, रक्षण करत आहे. वॉटरप्रूफ त्या तारवाला करत आहे. आणि प्रचंड मोठा तारू आम्हाला पाहायला मिळतो त्या नोहानं बनवला आहे. आणि बराच वर्ष, बराच कालावधी त्याला लागलाय. वाचूया आपण 7वा अध्याय आणि त्याचे 12 पासून पुढे, 6वा अध्याय 12 पासून पुढे वाचू, म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल काय म्हटले. देवानं पृथ्वीकडे पाहिले, पृथ्वीकडे अवलोकन केले, तो पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवर सर्व प्राण्यांनी आपली चालचलणूक काय केली आहे? बिघडवली आहे. कोण म्हणत आहे? बोलो, कोण म्हणत आहे? परमेश्वर काय म्हणत आहे? पृथ्वीवरील सर्व प्राण्यांनी आपली चालचलणूक काय केली? बिघडवून टाकली, भ्रष्ट झालेला आहे. मग देवाने नोहाला म्हणाला सर्व प्राण्यांचा मी अंत करणार आहे. माझ्या मनात आला आहे की मी त्यांना काय करणार आहे? संपवणार आहे. मनुष्य निर्माण केल्याचा तुम्हाला अनुताप होत आहे. तू गोफेर लाकडाचा तारू बनव आपल्या बचावासाठी, आणि त्यामध्ये काय कर? कोठड्या कर. कोठड्या समजतात का? कोठड्या म्हणजे काय? एक रूम, घोसला त्याला म्हणते. तशी सुगरण, गवळण आपल्या पिलांसाठी काय करते? घोसला तयार करते. आणि त्या झाडाला तो घोसला लटकलेला असतो. कोठडी म्हणजे इब्री शब्दामध्ये काय म्हटलं? घोसला. आणि घोसल्यामध्ये काय काम आहे? पिलांना काय काम असतं? फक्त बसायचं आणि आ करायचं, काय कष्ट नाही. देवा बाप काय करणार आहे? भरणार आहे. आई येते आणि त्या पिलांना चारा भरवते पक्ष्यांना. पवित्र शास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही देवाच्या कोठडीत आहात, देवाच्या घोसल्यात आहात, फक्त तुम्हाला आनंद करायचा आहे, आ करायचा, देव भरणार आहे. नोहाला सांगितलं की तू फक्त कोठडी तयार करत जा, मी सगळं काय पुरवेल. आणि तुम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वरानं अद्भुत रीतीनं त्या नोहाचं रक्षण केलं आहे. त्याची लांबी किती असावी, त्याची उंची किती असावी, त्याची रुंदी किती असावी, ते सगळं लिहिलंय. पवित्र शास्त्र सांगत आहे की त्या तारवात कोठड्या कर आणि त्यात तू बाहेरून यातून डांबर आणि राळ लाव. तारू करवायचे त्याचे, त्याची लांबी 300 हात. किती लांबी आहे? माझा हात छोटा आहे. त्या काळचे लोक बलाढ्य होते, पुष्कळ मोठे होते, जवळपास 1.5 फुटाचा हात असेल. 300 हात किती होईल ते अंतर? जवळजवळ असं म्हटलंय 400 किलोमीटर दूर आहे. पवित्र शास्त्र सांगतं मोठा तारू बनवत आहे. 3 मजले त्याला बनवायला सांगितलं. आणि इतक्या मोठ्या तारवाला फक्त एकच खिडकी, ती पण वरती बनवायला सांगितली. मी रात्री विचार करत होतो, हे पुस्तक पुस्तक ते पुस्तक पुस्तक, की देवा खिडक्या एकच का ठेवली? व्हेंटिलेशन साठी खिडक्या पाहिजे, हे बरोबर नाही, असं का आहे? कदाचित परमेश्वरानं विचार केला की जर त्याला भरपूर खिडक्या ठेवल्या आणि खिडकीतून बाहेर नोहानं पाहिलं तर त्याला कळवळा येईल की माझे लोक मरत आहेत, माझा चुलता आहे तो मरत आहे, माझी पुतणी आहे ती बुडत आहे, त्याची सून आहे ती वाहत आहे. कोणाला तरी आत वडावं, खिडकीतून घ्यावं, कुणीतरी आत खिडकीत यावं. देवाने काही योजना ठेवली नाही. पवित्र शास्त्र सांगतो जो विश्वास ठेवील तो तरेल, बाकीच्यांना नाही. देवाची योजना आहे. पवित्र शास्त्र सांगतं एकच खिडकी बनवली आणि तिला काय म्हणलं? एक हात उंच कर तुझ्यापासून, वरती तिथं तोंड ठेव. ती खिडकी पण कोणी बंद केली? देवानं. आणि एकच दरवाजा ठेवायला सांगितलाय आणि 3 मजले करायला लावले. ते 3 मजले म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आहे.
आणि हा तारू जो आहे ना, हा तारू म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर ह्या तारवात तुम्ही आहात तर कशाची भीती नाही. नोहानं बाहेर पाहिलं असतं की पुष्कळ लाटा उडत आहेत, बिल्डिंग पडत आहेत, पाण्याने लोक मरत आहेत, कदाचित त्याला दुःख झालं असतं. त्याने काही पाहू नये. पवित्र शास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये आहात ना, बाहेर डोकून पाहू नये. पण जेव्हा तुम्ही जगात डोकवता, निराश होता. कारण जगात काय आहे? दुःख, संकट, समस्या, आजार, निराशा, प्रॉब्लेम्स आहेत. पण प्रभूमध्ये जेव्हा तुम्ही आहात तेव्हा कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या जवळ येणार, बोला, येणार नाही. हा तारू आम्हाला दर्शवितो की परमेश्वरानं त्या नोहाचं कशा पद्धतीनं रक्षण केलं आहे. तारू आम्हाला दर्शवितो की परमेश्वरानं अद्भुत रीतीनं सैतानापासून कशा प्रकारे नोहाचा बचाव केला आहे. 6 अध्यावचन 12 पासून 16 पर्यंत तुम्ही वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की पृथ्वीवर सर्व प्राण्यांची चालचालूक बिघडलेली आहे, सगळे नाशवंत झाले आहे, सगळे पापाने भरून गेले आहे. आणि पापापासून वाचवण्यासाठी कोणीतरी आलं पाहिजे. आणि ह्या भूतलावर कोण आला? मग येशू आला आमच्या पापासाठी. त्या येशूला लाकडावरती, वधस्तंभावरती टांगलं, त्याला खिळे ठोकले, त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, त्याला छिन्न विछिन्न केलं गेलं, त्याला मारलं, त्याला छड्यांचा मार दिला, त्याला सापटांचा मार दिला. आणि पवित्र शास्त्र सांगतं त्याच्या रक्तात तार नाही. त्याच पद्धतीनं त्या गोफेर लाकडाला त्यानं आकार दिला, त्याला तोडलं ते लाकूड, त्याला वाळवलं, त्याला सुकवलं, शनी हातोडीनं त्याला घडवलं. आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्या नोहानं काय केला? त्याचा तारू तयार केला. परमेश्वरानं सांगितलं की तू आपल्या बचावाकरिता कोठड्या बनव. आणि आपण कोठडीपाशी होतो. कोठडी म्हणजे काय आहे? घोसला. काय आहे? घोसला. घोसला म्हणजे पक्ष्यांना राहण्याचं ठिकाण, की त्या ठिकाणी पिलं राहतात आणि पिलांना काही कष्ट नाही, काय करायचं नाही, फक्त करायचं आहे. जर तुम्ही प्रभूमध्ये आहात ना तर फक्त तुम्हाला तोंड उघडायचं आहे, देऊन तुम्ही ते काय करेल? भरेल. आणि पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वरानं आम्हाला अद्भुत रीतीनं आशीर्वादित केलं आहे. प्रत्येक ठिकाणं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देव त्याच्या लेकरांकरिता अद्भुत योजना करतो. राळ लावली आणि ती राळ येशूचं रक्त दर्शविते की जे रक्त पापापासून आम्हाला काय करतं? बचावतं. ते रक्त आम्हाला पापापासून तारण देत आहे. ती राळ त्या तारूला बुडण्यापासून वाचवत आहे. जहाजाला तयार करण्यासाठी पुष्कळ वर्ष लागले. आणि जेव्हा जहाज नोहा तयार करत होता तेव्हा कदाचित लोक येत असतील आणि काय म्हणतात लोक? काय इथं कुठं पाणी? एवढं मोठं जहाज बनवतो. लोक म्हणाले नोहाला काय झालंय? वेळ लागले. त्याचे लेकरही कंटाळून गेले असतील की किती दिवस बाबा काम करायला सांगतात, पण तो करत आहे. पवित्र शास्त्र सांगतं आजही देवाचे लोक सांगत आहे पश्चाताप करा कारण प्रभू लवकर येणार आहे. बोला हालेलुया. स्वर्गाचं राज्य लवकर येणार आहे. आणि देवानं सांगितलं की मी जगाचा नाश आता कशाने करणार आहे? अग्नीने करणार आहे. पण लोक विश्वास ठेवत नाही. लोक म्हणतात की बघू होईल तेव्हा. पण पवित्र शास्त्र सांगते एक दिवस येईल आणि तुम्ही पाहाल की जगाचा नाश होणार आहे. तारू तयार करण्यासाठी, ते जहाज तयार करण्यासाठी पुष्कळ कष्ट त्या नोहाने घेतले. ते लाकूड तोडलं गेलं. येशू ख्रिस्त आमच्यासाठी काय झाला? मरण पावला गेला. त्या लाकडाला आकार दिला गेला. असं म्हणलं येशूचे हाल हाल करण्यात आले. येशूला काट्यांचा मुकुट घालण्यात आला. आणि त्या तारवानं जसा त्या नोहाचा बचाव केला तसा येशू तुमचा आणि माझा त्या अग्नीपासून बचाव करणार आहे. जेव्हा प्रभू येणार आहे तेव्हा तो आमचा बचाव करणार आहे. आणि म्हणून सखोल रीतीनं जेव्हा तुम्ही त्या तारवाचा अभ्यास करता तो तारू आम्हाला येशूचं जीवन घडवत, येशूचं दर्शन घडवत आहे. येशू ख्रिस्ताचा वृत्तांत आम्हाला शिकवत आहे. राळ पापक्षमेचं दर्शक आम्हाला घडवत आहे. आपण पाहिलं राखेच्या बुधवारी की राख आम्हाला कुठे घेऊन जाते? पश्चातापाकडे. ही राळ म्हणजे बारीक कणी, जिला थोडक्यात काय म्हणता येईल? पॉलिमर करण्यासाठी जी रेती वापरतात, गुजरात रेती, अशी बारीक रेती, समुद्राच्या रेतीसारखी तशी ती राळ आहे. ती राळ त्या लाकडाला लावायची आतून बाहेर, म्हणजे काय होणार नाही? पाणी त्या तारवात जाणार नाही. राळ रक्षणाचं, पापक्षमेचं दर्शन आहे. आतून आणि बाहेरून लावण्यात आलं. पवित्र शास्त्र सांगतं तुम्हाला आणि मला सुद्धा पाप धुण्याकरिता येशूचं रक्त आमच्यासाठी सर्वसमर्थ आहे. उत्पत्ती 6 वचन 12 आणि 16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एकच खिडकी परमेश्वरानं सांगितलं, एकच खिडकी.
एकच दरवाजा, हजारो दरवाजे नाही सांगितले. कारण असं म्हटलंय की प्रभूकडे जाण्याचा दरवाजा कसा आहे, अरुंद आहे. आणि ज्यांना तो सापडला ते किती लोक आहेत, थोडके आहेत. सगळ्यांना नाही सापडला. जगाचा दरवाजा पसरट आणि मोठा आहे. नोहा तारू बांधत आहे. लोक म्हणतात की काय करतोस तू? जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा लोक तुम्हाला नावं ठेवतील, जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा लोक तुम्हाला नावं ठेवतील. पण तो उपवास, ती प्रार्थना, ती तुमची धार्मिकता, ते तुमचं वचन वाचन तुम्हाला तारणार आहे. लक्षात घ्या, ती धार्मिकता तुम्हाला देवासमोर घेऊन जाणार आहे. आणि मग जलप्रलय आला आणि झाडं वाहू लागले. जलप्रलय आला, इमारती पडू लागल्या. जलप्रलय आला, मनुष्य वाहून जाऊ लागले. तेव्हा नोहाचा बचाव करण्यासाठी कोण आहे? तारू आहे. कोण आहे? तारू आहे. तारू म्हणजे परमेश्वर आहे. तुम्ही आणि मी जेव्हा परमेश्वरामध्ये आहोत, संकट येतील पण देव तुमचा आणि माझा बचाव करणार आहे. प्रभूची इच्छा आहे की आपण सर्वांनी खाली पाहू नये. खाली पाहिलं तर काय आहे? खाली त्रास आणि पीडा आहे, समस्या आहेत. पायाकडे पाहिलं चालताना तर खाली काय आहे? कचरा आहे. तो काय म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला कुठून साहिल आहे. तुम्हाला वरती पाहिजे त्या खिडकीकडे जाऊ म्हणलं पाहिजे, तेथून तुला सामर्थ्य पुरवेल, प्रकाश तिथून पुरवेल, मी तिथून तुला. आणि तो खिडकी दरवाजा देवानं बंद केला. कोणी बंद केला? तो दरवाजा परमेश्वरानं बंद केला. पवित्र शास्त्र सांगतो तो दरवाजा देवानं बंद केला. देव बंद करतो ते कोणीही उघडू शकणार नाही. परमेश्वरानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी नरकाचा दरवाजा काय केला? बंद केला. बोल हालेलुया. की तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. परमेश्वर सांगतो की तुम्ही माझे आहात. आणि मग आमच्याकरिता नरक नाही, परंतु शैतान त्याकडे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. तो मोह आमच्या समोर टाकतो, तो जगातील गोष्टी आमच्या समोर टाकतो आणि आम्हाला घेऊन जाण्याकरिता तयार असतो. पण पवित्र शास्त्र सांगतं तुम्हाला त्याच्यापासून दूर जायचे. वाचूया आपण योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा 19 अध्याय 33 आणि 34 वचन आपण वाचू. योहान शुभवर्तमान नवीन कार्यामध्ये जायचं आहे आणि त्याचा 19 अध्याय वचन 33 आणि 34. येशूच्या रक्ताबद्दल त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. वाचा. हा हा पहा, येशू मरून गेला आहे असं त्या शिपायाने पाहिलं आणि म्हणून त्याचे पाय मोडले नाही. पुढे तरी शिपायातील एकानं त्याच्या कुशीत भाला भोकसला आणि लगेच आणि रक्त आणि पाणी त्यातून आलं. हा त्याने साक्षी दिली की ही साक्ष खरी आहे. हा बस काय सांगतं पवित्र शास्त्र? येशू मेला, त्याच्या कुशीतून रक्त आणि पाणी आलं. येशू आमच्या पापाकरिता मेला. लक्षात ठेवा, ते झाड तोडलं गेलं आणि त्याचा तारू बनवला, तेव्हा नोहाचा बचाव झाला. येशू मरण पावला आमच्यासाठी, तेव्हा आमचा बचाव झाला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतो येशूच्या रक्तानं धुतल्याशिवाय, येशूच्या रक्तानं धुतल्याशिवाय, येशूच्या रक्तानं धुतल्याशिवाय पाप क्षमा मुळीच मिळणार नाही. आणि म्हणून ज्याने विश्वास ठेवला आहे येशूवरती, त्याच्याकरिता पाप क्षमा आहे. उत्पत्ती 7 वचन 16 आम्हाला शिकवतं की परमेश्वरानं जे बंद केलं, परमेश्वरानं जे बंद केलं, परमेश्वरानं जे बंद केलं ते कोणीही उघडणार नाही. म्हणून बायबल सांगतं जुन्या जीवनाकडे माघारी पाहू नका, मागील गोष्टींना आठवणीत आणू नका. नोहानं जर खाली पाहिलं असतं तर त्याला काय दिसलं असतं की लोक मरत आहेत. कदाचित त्याला कळवळा आला असता, त्याने खिडकी उघडली असती आणि म्हणला असता की आत या. पण देवाला फक्त कोणाला वाचवायचं होतं? नोहाला. फक्त नोहा धार्मिक होता. बायबल आम्हाला ते सांगतो जे धार्मिक आहेत, जे देवाचे लोक आहेत, ज्याने विश्वास ठेवला आहे, जे परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करत आहेत, जे त्या प्रभूवर विश्वास ठेवत आहेत, ते करतील, अन्यथा नाही. अग्नीने नाश होणार आहे. आणि परमेश्वरानं पाहिलं की जगाचा नाश झाला, फक्त नोहाचं कुटुंब तारलं गेलं.
आणि देवाला पुष्कळ वाईट वाटलं. तो म्हणला की यापुढे मी पाण्यानं नाश करणार नाही. आणि म्हणून मानवामध्ये आणि देवामध्ये त्याने करार दिला. आणि मग मेघधनुष्य तुम्ही पाहत आहात, पवित्र वचनात लिहिलंय की मेघधनुष्य त्याने काय दिला? करार दिला. यापुढे पाण्यानं मी नाश करणार नाही. तर कशाने करेल? अग्नीने. किती भयानक आहे पहा. त्या अग्नीपासून वाचण्याकरिता तुम्हाला आणि मला त्या परमेश्वराच्या समोर जायचं. जे देवानं बंद केलं ते आम्ही उघडायचा प्रयत्न करायचा नाही. तो तारू आरारात पर्वताला जाऊन टेकला. येशू ख्रिस्त त्या कॅल्वरीच्या पर्वतावर गेला, मरण पावला आणि मरणातून उठला. आरारात पर्वत आम्हाला दर्शवितो येशू मरणातून उठला. बोलो हालेलुया. येशू मरणातून उठला. आणि पवित्र शास्त्र सांगतो की मग कावळ्यांचा आवाज आहे, कबुतरांचा आवाज आहे. त्याने कबूतर सोडलं आणि पाहिलं की आता काय झालाय, जमीन सुकू लागली. 150 दिवस पाणी भूतलावरती व्यापून राहिलं. दुर्गंधी सुटली. देव म्हणून तुम्ही पुन्हा मानवाचा नाश करणार नाही. तो जीवधारी मनुष्य आहे, माझं प्रतिरूप आहे, म्हणून मी त्याला किती वर्ष देतो? 120 वर्ष. 120 वर्षात आयुष्य दिले परमेश्वराने मानवाला. आणि नोहाशी करार केला, मी पुन्हा कधीही मानवाचा नाश पाण्याने करणार नाही. पवित्र शास्त्र सांगतो परमेश्वराने जे बंद केलं ते कोणीच उघडू शकत नाही, शैतान सुद्धा नाही. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या लेकरांकरिता नरक नाही. कोणाकरिता आहे? शैतानाकरिता आहे. पण देव त्याच्या लेकरांना, शैतान देवाच्या लेकरांना नरकाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. समजत नाही देवाच्या वचन वाचलं तरी, समजत नाही प्रार्थना केली तरी. का? कारण शैतान येऊन मन भरवतो. आम्ही येशूमध्ये आहोत तर पूर्ण आहोत, सुरक्षित आहोत. कोणीच उघडू शकत नाही. जे देवानं बंद केलं, जे शैतानाचे मार्ग बंद केले ते कोणीच उघडू शकणार नाही. पवित्र शास्त्र सांगतो येशू मेल्यातून उठला. आरारात पर्वत आम्हाला ते दर्शवितो की नोहानं तारवाचा दरवाजा, देवानं तारवाचा दरवाजा उघडला. येशूची कबर काय झाली? उघडली. देवानं कबर उघडली आणि येशू त्या कबरीतून बाहेर आला, स्वर्गात घेतला गेला. नोहानं दरवाजा उघडल्यानंतर पहिली वेदी बांधली आणि देवाचे आभार मानले की देवानं मला अद्भुत रीतीनं वाचवलं आहे. नोहा चांगला होता म्हणून वाचला का? नाही. तर तो का वाचला? कारण तो कुठे होता? तारूच होता. तो तारू चांगला होता, मजबूत होता. तारू फुटला असता, नोहा वाचला असता का? दोन्ही पद्धतीने विचार करा. तारू फुटला, नोहानं मग तारू बांधला, सगळं झालं. पण तारू टायटॅनिक जहाज मला माहित आहे, त्याच्यावरती पुष्कळ सिनेमे पण पाहिले लोकांनी, तुम्ही पण पाहिलं असेल. त्या बनवणाऱ्यांनी अशा पद्धतीने त्यात स्टेटमेंट दिलं, सांगितलं की ते फुटणार नाही. आणि ते काय झालं? पहिल्याच झटक्यात, पहिल्याच प्रवासात काय झालं? फुटलं, बुडालं. हे टायटॅनिक पेक्षा मोठं, सगळ्यात पहिलं मोठं जहाज बनवणारा कारागीर कोण आहे? नोहा. आणि त्याला शिकवणारा कोण आहे? देवबाप. काय बनवायचे, कसं बनवायचे, दरवाजा कुठे, खिडकी कुठे, कसं राहायचंय, सगळे प्राणी, हत्तीपासून पक्ष्यांपर्यंत सगळे प्राणी त्याच्यामध्ये गेले. आणि बरेच दिवस त्याला राहायचे. तारा 150 दिवस तो राहिले जवळपास. 150 दिवस म्हणजे भूतावर पाणी राहिले. पवित्र शास्त्र सांगतो इतके दिवस तो तारो राहिला, भयानक पूर आला. सगळी सृष्टी, बोला हालेलुया, सगळी सृष्टी, सगळी म्हटलंय, फक्त 1-2 गाव नाही, सगळी सृष्टी पाण्याने काय झाली? बुडून गेली. लोकांना वाटलं असेल की थोडं उंच डोंगरावर पाणी आल्यावर. 26 जुलैला पूर आला, तुम्ही पाहिला काय पद्धतीनं परिणाम झाला पाहिला. त्यापेक्षा कितीतरी भयानक होते. डोंगर सागर तरी बुडाले म्हणते. डोंगर काय झाले? सागर तरी बुडाले. उंच उंच पर्वत बुडाले. इतकं पाणी परमेश्वराने दिलं. पृथ्वीने झरे खोलले म्हटलंय. 40 दिवस आणि 40 रात्र या भूतलावर सारखा पाणी पडत होतं, सारखा पाऊस पडत होता. आणि तो फक्त नोहा एकटा होता. पण तो तारू फुटला असता, नोहा वाचला असता का? तसा तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर तुम्ही प्रभूमध्ये आहात ना, शैतान किती पण उघडू द्या, तुम्ही ढळणार नाही. कुठलाही मित्र तुम्हाला फसवणार नाही आणि वाईट मार्गाला घेऊन जाणार. शास्त्र सांगतो तुम्ही प्रभूमध्ये आहात तर कशा आहात? सुरक्षित आहात. नोहा सुरक्षित होता कारण तो त्या तारवात बसलेला होता. यशया 53 मध्ये म्हटलंय की त्याच्याकडे पाहिले असता त्याच्यावर मन बसेल असं त्याच्या काही राहिलं नव्हतं.
पवित्र शास्त्र सांगतं यशाया 54:9 मध्ये म्हटलंय की आमचा दंड त्याने घेतला. तुम्हाला होणारी शिक्षा, मला होणारी शिक्षा येशूने घेतली. त्या देवाचा क्रोध असं म्हटलंय क्षणमात्र राहतो. किती राहतो त्याचा क्रोध? क्षणमात्र. पण त्याची करुणा, त्याची दया, त्याचा अनुग्रह सर्व काळ असतो. परमेश्वरानं मानवावर प्रीती केली. तो देव तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो आणि म्हणून तो देव सांगतो की मी तुमचं तारण आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल त्याचं काय होईल? तारण होईल. आणि पवित्र शास्त्र सांगतं 42:7 वाचू आपण थांबूया. स्तोत्रसंहिता पुस्तक अध्याय 42:7 काय म्हटलं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल? वाचा. पहा, तुझ्या धबधब्यांच्या आवाजानं जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावित आहे. तुझ्या सर्व लाटा व तुझे सर्व कल्लोळ माझ्यावरून गेले आहे. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करेल. मी रात्री त्याचे गीत माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना करत राहील, गात राहील. पवित्र शास्त्र सांगतो की डोंगर आमच्या समोर आहे नेहमी. आमचं वाटतं आम्हाला ते डोंगर आम्हाला काय करणार आहे? पलीकडे जाऊ देणार नाही. डोंगरासारखी समस्या आहे असं वाटतं. काय करू? आजाराची समस्या आहे. काय करू? पगाराची समस्या आहे. काय करू? कर्जाची समस्या आहे. काय करू? लेकरांची समस्या आहे. काय करू? घराची समस्या आहे. नेहमी ते विचार आम्हाला काय करतात? बुडवून टाकतात. पण प्रभू असं सांगत आहे की जर तुम्ही प्रभूमध्ये आहात, त्या नोहाच्या तारवामध्ये आहात, त्या नोहाच्या जहाजेमध्ये आहात, त्या वधस्तंभाच्या आड तुम्ही आहात, त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी तुम्ही आहात, देऊ नका. बोलो हालेलुया. तो प्रभू तुम्हाला वाचवणार आहे. तो परमेश्वर आमचं तारण करणार आहे. आणि म्हणून स्तोत्र करता म्हणतो त्या लाटा, ते कल्लोळ माझ्यावरून गेले पण मी ढळलो नाही. तुम्हाला स्थिर उभं राहायचं आहे. देव तुम्हाला त्यातून बाहेर घेऊन जाणार आहे. कारण तो परमेश्वर असं म्हणतो, मी काल आज आणि युग सारखाच आहे, मी बदलणार नाही. बदलून जातो आम्ही त्या संकटाला पाहून. नोहानं जर खाली पाहिलं असतं तर कदाचित तो गडबडला असता, घाबरला असता. म्हणून देवानं काय केलं? खिडकी कुठे ठेवले? वरती ठेवले. देव काय म्हणतो? वरती आपलं लक्ष लावा. कुठे लक्ष लावा? वरती, स्वर्गात. खाली पाहू नका. खाली पाहायचं लोक खिटतील. प्रार्थनेला बसलात ना, लोक असं म्हणजे राहू दे, बंद कर तुझी प्रार्थना आहे, धार्मिक झाला. आम्हाला माहित आहे मागच्याच आठवड्यात कसा वागला. लोकांकडे पाहू नका. मी ते मागच्या आठवडे होतो, आता मी प्रभूमध्ये वाढत आहे. बोलो हालेलुया. आपण एक एक पायरी, एक एक पायरी, एक एक पायरी रोज पुढे चालायचे आहे. आमचा दरवाजा, आमची खिडकी खाली नाही, कुठे असली पाहिजे? वरती. म्हणून स्तोत्र करता बोलतो, मी आपली दृष्टी कुठे लावतो? पर्वताकडे. डोंगरासारखी समस्या असू द्या, घाबरू नका. देव त्यातून सोडवेल. पवित्र शास्त्र सांगतं नोहाचा तारू आम्हाला दर्शवितो की देव आमचा बचाव करणार आहे. तो तारू म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते गोफेर लाकूड आमचा येशू ख्रिस्ताचा दर्शक आहे. ते तारू आमच्या परमेश्वराचं रूपक आहे. त्या तारूमध्ये तो नोहा होता म्हणून तो सुरक्षित होता. त्या तारूमध्ये त्याचे लेकर होते म्हणून तो सुरक्षित होता. पवित्र शास्त्र सांगतो फक्त आम्ही चर्चला चाललो, आमचे लेकर कुठे आहेत? बोलो हालेलुया. आम्हाला असं वाटलं पाहिजे की माझे लेकर हे माझ्या बरोबर. नोहा म्हटला असता की पोरांना तुम्ही तुमचं बघा, फक्त मला देवानं सांगितलंय तुझी बायको घेऊन तू निघ. ते वाचला असता का पोरगा? बोलो. नोहा काय म्हटला? माझी सूनबाई पण चर्चला आली पाहिजे, माझे मुलं पण आले पाहिजे. तर तिने लेकरांना जवळ घेतलंय, तिने सुनांना जवळ घेतलंय. कदाचित ते मनात म्हणत की काय म्हातारा करतोय, किती दिवस झाले ते तारू बांधतोय. पण शास्त्र सांगतं नोहा डळमळला नाही. देव तेच तुम्हाला सांगतो, तेच देव मला सांगतो की आमच्या कुटुंबाला आम्हाला देवामध्ये प्रतिदिवशी वाढवायचं आहे. त्या तारूमध्ये आम्हाला येऊन जायचं आहे. तो तारू म्हणजे कोण आहे? तारणारा. आणि तारणारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो प्रभू येशू ख्रिस्त
त्याच्या जवळ तारण आहे. आणि म्हणून तो म्हणाला, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. जो मजवर विश्वास ठेवेल, तो काय म्हणतो, जो मजवर विश्वास ठेवेल तो, बोला, मेला असला तरी जगेल आणि जिवंत असणारा कधीच मरणार नाही. पवित्र शास्त्र सांगतं, आध्यात्मिक जीवनाबद्दल देव आम्हाला सांगत आहे. 42 स्तोत्र आपण वाचलं, त्यामध्ये काय म्हटलंय, तुझ्या लाटा तुझे कल्लोळ मजबूरून गेले पण मी ढळणार नाही. देव आम्हाला वचनांच्या काही आशीर्वादित करो. हेच म्हणून थांबेल की सदोदित देव आमच्या बरोबर आहे.